नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे सोने 2027 पर्यंत 2 लाखाच्या पार जाईल का सोन्यामध्ये मोठी घसरण होईल, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे काय करा, व्हिडिओला आधी लाईक करून द्या. ओके मित्रांनो, सर्वात आधी समजून घ्या सोन्याचा भाव का वाढतो. सोन्याचा भाव वाढण्यामागे 4 मोठी कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे युद्ध, जिओ पॉलिटिकल टेन्शन, आर्थिक संकट. ज्यावेळी मित्रांनो देशांमध्ये युद्ध होतात, फायनान्शियल क्रायसिस येतात, त्यावेळेस काय होतं, गोल्ड ही लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट वाटते. त्यावेळेस काय होतं, लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, गोल्डची डिमांड वाढते आणि त्यामुळे काय होतं, गोल्डचा भाव हा वाढतो. दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे मित्रांनो सेंट्रल बँक्स जेव्हा गोल्डचा रिझर्व्ह वाढवतात, म्हणजे काय, जेव्हा सेंट्रल बँक्स गोल्डमध्ये आपला साठा वाढवतात. जशी भारताची कोणती सेंट्रल बँक आहे, रिझर्व्ह बँक. समजा रिझर्व्ह बँकेने गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट थोड्या मोठ्या प्रमाणात केली तर काय होईल, गोल्डची डिमांड वाढेल, गोल्डचा भाव वाढेल. अशा अनेक देशांच्या बँका काय करतायत, आता सध्या गोल्डमध्ये रिझर्व्ह वाढवतायत, गोल्डमध्ये खरीददारी करतायत. त्यावेळेस काय होतं, गोल्डची डिमांड वाढेल आणि गोल्डचा भाव वाढेल. मित्रांनो, तिसरं मोठं कारण म्हणजे रुपया कमजोर होणे. म्हणजे काय, भारताचा रुपया डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये दिवसेंदिवस कमी होतोय. ओके, आपण काय करतो, आपण दुसऱ्या देशांमधून गोल्ड इम्पोर्ट करतो, तर आपल्याला इम्पोर्ट हे महाग पडतं. का महाग पडतं, डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये आपला रुपयाची व्हॅल्यू ही कमी आहे, म्हणजे आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात गोल्ड इम्पोर्ट करण्यासाठी. त्यामुळे काय केलं, भारत सरकारने गोल्ड खरेदी करू नका असं सांगितलं. बरोबर, ते का सांगितलं, त्याचं सर्वात मेन कारण हेच आहे की डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये रुपया हा कमजोर होतोय, आपल्याला इम्पोर्ट करणं महाग पडतंय. त्यामुळे काय होतंय, रुपया कमजोर झाला की भारतात गोल्डची किंमत ही महाग होते. तिसरं कारण हे झालं. मित्रांनो, चौथं कारण म्हणजे US इंटरेस्ट रेट कमी झाले. समजा US मध्ये ज्या काही स्कीम चालू आहेत त्यांचा जो इंटरेस्ट रेट आहे तो कमी झाला, त्यावेळेस काय होतं, गोल्ड हे तिथल्या लोकांना अधिक आकर्षक वाटू लागतं. इन्व्हेस्टर काय करतात, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणजे काय झालं, गोल्डची डिमांड वाढली आणि गोल्डचा भाव वाढला. मित्रांनो, ही 4 मोठी कारणे तुम्हाला जर समजली ना, तर तुम्ही स्वतः गोल्डची प्राइस ही प्रेडिक्ट करू शकतात. पहिलं कारण काय, युद्ध, जिओ पॉलिटिकल टेन्शन. दुसरं कारण काय, सेंट्रल बँका जेव्हा रिझर्व्हमध्ये आपला गोल्डचा साठा वाढवतात तेव्हा. तिसरं कारण काय, रुपया कमजोर झाला तेव्हा. रुपया कमजोर झाला म्हणजे काय, गोल्ड इम्पोर्ट करणं आपल्याला महाग पडलं. ओके, चौथं कारण काय, US इंटरेस्ट रेट कमी झाले तेव्हा गोल्डची प्राइस ही वाढू शकते. ही सर्वात मोठी 4 कारणे गोल्डची प्राइस डिसाईड करतात. ओके, चला पुढे जाऊया आपण. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला आहे का, सोन्याची किंमत कोण ठरवतं. सोन्याची किंमत ही सरकार किंवा ज्वेलरी शॉपवाले ठरवत नाहीत. ओके मित्रांनो, सोन्याची किंमत ही कशी डिसाईड होते हे तुम्हाला मी समजून सांगतो. हे बघा, सर्वात पहिले इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्ड ट्रेड होत असतं डॉलरमध्ये. बरोबर, त्यावेळेस काय होतं, आपण डॉलरमधून रुपयामध्ये हे गोल्ड खरेदी करतो. ओके, त्यानंतर त्यावर इम्पोर्ट ड्युटी लागते, GST लागतो, प्लस लोकल कॉस्ट लागतात आणि फायनल त्यावेळेस भारतात गोल्डची प्राइस ही ठरवली जाते. जेव्हा रुपयाची किंमत ही कमी झाली, रुपया कमजोर झाला डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये, तेव्हा आपल्याला गोल्ड इम्पोर्ट महाग पडतं. त्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्ड स्वस्त राहिलं तरी सुद्धा भारतात हे गोल्ड हे महाग असू शकतं. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि सध्या तेच होतंय, गोल्डची किंमत आहे जी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आहे ती कमी सुद्धा आहे, पण भारतात ही महाग झाली आहे. कारण का, गोल्ड इम्पोर्ट करणं आपल्याला महाग पडतं आहे, कारण रुपयाची किंमत ही कमजोर झाली आहे. ओके, पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, गोल्डची प्राइस हिस्ट्री जर आपण बघितली तर हे बघा, गोल्डची प्राइस 2024 मध्ये 10 ग्रॅम प्रति 10 ग्रॅमचा हिशोब करतोय आपण. 2022 मध्ये 52,000 रुपयाच्या आसपास होती, 2023 मध्ये 65,000 रुपयाच्या आसपास होती, 2024 मध्ये 77,000 रुपयाच्या आसपास होती आणि 2025 मध्ये गोल्डने 1 लाखांचा टप्पा पार केला. ओके, आणि 2026 मध्ये सध्या 1,45,000 प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव चालू आहे. आणि मित्रांनो, 2026 मध्ये जानेवारीच्या दरम्यान गोल्डने 1,75,000 प्रति तोळा क्रॉस केला आहे आणि त्याला टच करून गोल्डची प्राइस ही कमी झाली आहे. म्हणजे काय, 1,75,000 ते 1.5 लाखाच्या आसपास गोल्डची प्राइस सध्या ट्रेड करते. आणि आता सध्या जर बघितलं तर 1.5 लाखाच्या आसपास गोल्डची प्राइस ट्रेड करते. बरोबर, पुढे बघा तुम्ही. मित्रांनो, आता महत्वाचा पॉईंट, पुढे काय होणार, गोल्डची किंमत कमी होणार की जास्त होणार. तर मित्रांनो समजून घ्या, जर युद्ध, वॉर, फायनान्शियल क्रायसिस आले तर काय होईल, लोकांना गोल्ड ही सेफ इन्व्हेस्टमेंट वाढेल, त्यावेळेस गोल्डची किंमत ही वाढेल. दुसरं, सेंट्रल बँक जेव्हा रिझर्व्ह वाढवतील, जे की वाढवता आहेत, हे स्ट्रॉंग सिग्नल आहे.
त्यावेळेस गोल्डची किंमत ही वाढेल. ओके. तिसरं मित्रांनो, US इंटरेस्ट रेट कमी झाले त्यावेळेस गोल्ड हे अधिक आकर्षित वाटतं, त्यावेळेस लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, जे की करतायत. US इंटरेस्ट रेट कमी होतोय त्यामुळे गोल्ड आकर्षित होतंय, त्यामुळे लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. चौथं कारण म्हणजे रुपया कमजोर झाला तर गोल्डची किंमत ही वाढणार, त्यावेळेस मी जे सांगितलं की आपल्याला गोल्ड इम्पोर्ट हे महाग पडणार आहे. जे आपण चारही पॉईंट बघितले तर सध्याच्या सिच्युएशन मध्ये चारही पॉईंट व्हॅलिड करतायत. म्हणजे काय, युद्ध पण होतंय, रुपया पण कमजोर होतोय, US इंटरेस्ट रेट पण कमी होतोय, आणि चौथं बघितलं तर सेंट्रल बँक्स पण गोल्डमध्ये रिझर्व्ह करतायत. त्यामुळे काय, गोल्ड वाढण्यासाठी स्ट्रॉंग सिग्नल तुम्हाला मिळत आहेत. बरोबर. पुढे बघा, आता तुम्ही म्हणणार मित्रांनो आत्ता सोनं बाय करायचं का, आत्ता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का. हे बघा, फोमो मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. फोमो म्हणजे काय, फिअर ऑफ मिसिंग आउट. भाव वाढतोय म्हणून इन्व्हेस्टमेंट करू नका. इन्व्हेस्टमेंटचा पर्पज डिसाईड करा आधी. तुम्ही जर ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल लग्नासाठी वगैरे तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्वेलरी घेऊ शकता, त्याच्यात काही अडचण नाही आहे. पण जर तुमचा उद्देश इन्व्हेस्टमेंटचा असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करू शकतात. समजा आज माझ्याकडे 5 लाख रुपये, तर मी काय करेल, जेव्हा पण गोल्डमध्ये थोडाफार करेक्शन येतोय तर मी 50,000 रुपये दर महिन्याला किंवा 15 दिवसाला इन्व्हेस्ट करेल. अशा प्रकारे मी टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करेल. ओके. एकदम पूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका, 5च्या 5 लाख रुपये एकदम टाकू नका, कारण की काय, गोल्डमध्ये अनसर्टॅनिटी येऊ शकते. पण असं नाही की गोल्ड 1 लाखाच्या खाली येऊन लागणार आहे, असं होणार नाही. 10-15 हजार रुपयाची करेक्शन येऊ शकते प्रति तोळ्यामागे. ओके. पण मित्रांनो, मी जे तुम्हाला पॅरामीटर सांगितले, गोल्ड वाढण्यामागे जे कारण सांगितले, ते सध्याच्या सिच्युएशनमध्ये खूप स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू कमी होण्याचे कारण. कमी होण्याचे कारण काय, युद्ध व्हायला नाही पाहिजे, US इंटरेस्ट रेट्स वाढले पाहिजे, जेणेकरून लोक तिथे इन्व्हेस्ट करतील, पण असं पण काही होत नाहीये. बरोबर. आणि मित्रांनो, तिसरं कारण म्हणजे जेव्हा सेंट्रल बँक खरीददारी बंद करतील तेव्हा गोल्डची किंमत ही कमी होऊ शकते, पण असं पण काही होत नाही. सेंट्रल बँक्स खरीददारी करतायत. ओके. रुपया स्ट्रॉंग झाला तेव्हा गोल्डची किंमत ही कमी होऊ शकते, कारण की इम्पोर्ट ड्युटी आपल्याला स्वस्त पडेल, इम्पोर्ट करणं आपल्याला स्वस्त पडेल. पण मित्रांनो, असं पण काही होत नाहीये. रुपया हा दिवसेंदिवस कमी होतोय कम्पेअर टू डॉलर, त्यामुळे आपल्याला गोल्ड इम्पोर्ट हे महागच पडतंय. म्हणून मित्रांनो, गोल्डची किंमत ही कमी होण्याच्या ऐवजी वाढण्याचे सिग्नल सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे. ओके मित्रांनो, फायनल कन्क्लुजनवर येऊया. आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं का नाही हे स्पष्ट सांग बाबा. तर मित्रांनो, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात, पण टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचं आहे. गोल्डमध्ये करेक्शन येऊ शकतं, पण 1 लाखाच्या खाली सोनं येईल असं अजिबात होणार नाही. सोनं 1.5 लाखाच्या आसपास ते 2 लाखाच्या आसपास नक्कीच जाऊ शकतं पुढच्या 1 वर्षात, पण कन्फर्म कोणीही सांगू शकत नाही. पण गोल्डचे वाढण्याचे जे सिग्नल आहेत ते मी तुम्हाला सांगितले ते एकदम करेक्ट आहेत. गोल्ड वाढण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.